टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। संभाजीनगरच्या MGM रुग्णालयातील आणि कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। त्या ऑडिओ क्लिपमध्ये एका पेशंटला तब्बल 6 लाख रुपयाचं बिल केल्याचं बोललं जाते। नेमका हा सगळा प्रकार काय आहे आपण जाणून घेऊयात आमदार संतोष बांगरकडून। दादा, खरं तर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते, नेमकी ती ऑडिओ क्लिप काय आणि नेमकं सगळं प्रकरण काय? तुम्ही बघितलं असेल, रात्री 8:30-9च्या सुमारास मला सरकटे नावाच्या व्यक्तीचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की साहेब, माझी मुलगी त्या ठिकाणी MGM हॉस्पिटलमध्ये गेल्या 10 दिवसापासून ॲडमिट आहे आणि आज तिचा डिस्चार्ज आहे। म्हणलं काय प्रॉब्लेम आहे तुला? तर तो डिस्चार्ज म्हणल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेब, 10 दिवसामध्ये 3,05,000 रुपये मेडिकलचं बिल पेड केलं आहे आणि 1,80,000 रुपये बिल हे दवाखान्याचं दिलं आहे। मग आता राहिलं काय? तर त्यांनी सांगितलं की 1,27,000 रुपये बाकी आहेत। जोपर्यंत 1,27,000 रुपये तुम्ही देणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला तुमच्या पेशंटला आम्ही डिस्चार्ज करणार नाहीत। मग मी म्हणलं की बाबा डॉक्टरचा फोन दे, काय झालं काय पेशंटला? ते म्हणजे डेंग्यू झालता। आणि मग डॉक्टरला बोलल्याच्यानंतर डॉक्टरचा नंबर घेण्यासाठी आम्हाला 2 घंटे लागले आणि डॉक्टरला बोलल्याच्यानंतर डॉक्टर साहेबाला सांगितलं, डॉक्टर साहेब, अहो दुपारी 2 वाजता डिस्चार्ज झाला आहे, रात्रीचे 10 वाजले, तुम्ही आतापर्यंतही डिस्चार्ज देत नाही तुम्हाला, तर बाकीचे पैसे त्याला माफ करा। नाही म्हणे पेशंट फार सिरियस होता। मी म्हणलं व सिरियस होता, बरोबर आहे, 10 दिवस ॲडमिट होता, कसं केलं? तर त्यांनी सांगितलं 15-15 हजाराचे 1.5 लाखाचे इंजेक्शन दिले, बाकीचं 1.5 लाखाचं ते मी म्हणलं 3,05,000चं तर मेडिकल आम्ही बाहेरून आणलं। मग आता तुमच्या दवाखान्याचे 2,85,000 रुपये तुम्ही जे बिल केलं, तर मला वाटतं हे कितपत योग्य आहे? त्याला माफ करा आणि त्याला जाऊ द्या। त्यांनी सांगितलं आमच्या हातात काहीच नाही, आम्ही जर बिल असे माफ करतलो तर आम्हाला दवाखान्याच्या बाहेर काढून देतात। म्हटलं करायचं काय? तर मग बादमध्ये तुम्हाला सांगतो की दवाखान्याच्या मेडिकलची जी पावत्या बघितल्या, हाताला लावायची जी सुई असती, मी मेडिकलवर विचारली तिची किंमत किती आहे, त्यांनी सांगितले की तिची किंमत 7 ते 8 रुपये। त्या ठिकाणी जर तिची किंमत जर बघितली तर त्यांनी 300 रुपयाला लावली। NS जे सलाईन आहे त्याची किंमत 10 ते 12 रुपये, त्यांनी तुम्हाला सांगतो 2 ते 2,500 रुपये लावलेत। आणि जे 15,000चं इंजेक्शन त्यांनी सांगितले की आम्ही 15,000चे इंजेक्शन यांना 1.5 लाखाचे दिलेत, त्या 15,000च्या इंजेक्शनाची किंमत जर मेडिकलवर जर बघितली तर त्या मेडिकलची 4,500 ते 5,000 रुपये किंमत आहे। म्हणजे 10 पटीनं तुम्हाला सांगतो की गोरगरीब लोकांची पिळवणूक करण्याचं काम हे MGM हॉस्पिटल करतं आहे। आणि ज्यावेळेस आरोग्यमंत्री बोलले त्यावेळेस त्यांनी ते 1,27,000 रुपये कमी केले। मग तुम्हाला उरत नाही, पुरत नाही, तुम्ही 1,27,000 रुपये कसे कमी करता हो? हां, त्या कालच्या माणसानी अर्धा एकर जमीन गहाण ठेवली आणि 4 लाख रुपये तुम्हाला सांगतो या दवाखान्याच्या मड्यावर घातले, ध्यानात ठेवा। खरं तर मग खाटीकखाना म्हणायचं की दवाखाना म्हणायचं? मी तर तुम्हाला सांगतो हा दवाखाना नाहीच, हा 100% खाटीकखाना आहे। फक्त हे खाटकाचं नाव तुम्हाला सांगतो की झालं हे खाटीक आहेत, पण खरे खाटीक, खरे 395, खरे डाकेती कोणी असतील तर मला वाटतं हे MGM वाले हॉस्पिटलवाले, हे ध्यानात ठेवा। तिथलच्या डॉक्टरचं काहीच नाही, तिथलच्या 2-3 डॉक्टरच्या क्लिप आहेत माझ्याकडे, त्यांनी सांगितलं साहेब आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही जर काही आवाज जर उचलला तर आम्हाला दवाखान्यातून काढून देतात, बाकी आमचं काहीही चलत नाही। म्हणलं बाबा हे बरोबर नाही, चुकीचं व्हायले साहेब, करता काय? आम्हाला आमची रोजीरोटीसाठी आम्हाला त्या दवाखान्यात काम करावं लागतंय, असे डॉक्टरचे उद्गार आहेत। खरं तर दादा, हे तुमच्या मतदारसंघातील पेशंट बरोबर झालं, उर्वरित महाराष्ट्रातील पेशंटसोबत किंवा मराठवाड्यातील पेशंटसोबत असं होऊ नये यासाठी तुमची आता काय मागणी असणार आहे? मी तर तुम्हाला सांगेल की MGM हॉस्पिटल आणि त्या दिवशी एक चिरायू हॉस्पिटल अकोला, अशा हॉस्पिटलवर तुम्हाला सांगतो 100% गुन्हा दाखल झाला पाहिजेत। अकोल्याचा जो चिरायू हॉस्पिटल आहे त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजेत, कारण की त्या दिवशी त्यांनी पैसे अभावी त्या मुलीला व्हेंटिलेटरवर घेतलं नाही आणि ते लेकरू त्या दिवशी मृत्युमुखी पडलं। अशा डॉक्टरला कापायला पाहिजेत, 302चा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजेत, या मताचे आम्ही आहोत। MGM हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीची रात्री लूट झाली
त्याच्यावर सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला बोलून त्याच्यावर कडक कारवाई करून मला तरी वाटतंय हे यांचं युनिट हे बंद केलं पाहिजेत. निश्चितच हे जे आहे ते सर्व अकोल्याचं 2 दिवसापूर्वीचं प्रकरण असेल ना, आताच रात्री घडलेलं संभाजीनगरचं, हे खरं तर दवाखाना नव्हून खाटेखाना असल्याची प्रतिक्रिया आमदार बांगर यांनी दिली आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याशी मी संवाद साधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचाही इशारा देणार असल्याचं आमदार बांगर यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन शायनाजसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली.